तर आजची आपली ही रेसिपी होणार आहे एकदम धाबा स्टाईल पनीर मसाला, ते पण एकदम साध्या पद्धतीने, घरगुती पद्धत. त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी पनीर घेतलं, ज्याचे मी छोटे छोटे काप करून घेतले. मग इथं आपल्याला टोमॅटोचं आणि कांद्याचं पेस्ट, अर्धी वाटी दही, शेंगदाण्याचं कूट, पनीर मसाला, खोबर मसाला, चवीनुसार लाल तिखट, मीठ, हळद, तेजपत्ते, कढीपत्ता, आलं, लसूण, जिरं, मोहरी घेतलेलं आहे. कढईमध्ये मी इथं तेल ठेवलं होतं, कारण आपल्याला हे पनीर पूर्णपणे तळून घ्यायचे आहेत. इथे मी अर्ध पनीर शालो फ्राय आणि अर्धे डीप फ्राय करून घेणार आहे. टोमॅटोचा वापर आपल्याला इथं जास्त प्रमाणात करायचा आहे. मग त्याच कढईमध्ये मी 2.5 ते 3 माप तेल घेतलेलं आहे. त्यात आलं लसूण पेस्ट, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकून एकदाचं मस्तपैकी परतवून घ्यायचं. मग त्यात आपल्याला कांद्याचा आणि टोमॅटोचा पेस्ट टाकायचं. जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत याला मस्तपैकी परतवून घ्यायचं. तेल आता या मस्त फोडणीला सुटलेलं आहे. मग यात चवीपुरतं लाल तिखट, मीठ आणि हळद हे टाकून मस्तपैकी एकदाचं परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त कसं परतवून घेतलेलं आहे मी. मग यात खोबऱ्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. मस्तपैकी आपल्याला हे पूर्ण परतवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथं आपली हे फोडणी मसाला तयार झालेला आहे. मग यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकदाचं परतवून घेत आहे. आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात आखरीला आपल्याला इथं पनीरचा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी परतवून घ्यायचं. यानंतर आपल्याला दहीचा वापर करायचा इथे. मग मी यात दही टाकून घेतलेलं आहे आणि याला मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा. आपल्याला इथं आंबट दह्याचा वापर करायचा नाही, एकदम ताजं दह्याचा वापर करायचा. मग मी या भाजीमध्ये थोडंसं दह्याचं पाणी टाकले. ज्या वाटीत दही घेतलं त्याच वाटीत पाणी टाकलं आणि मग या पाणी फोडणीमध्ये टाकलं. आपल्याला इथं एकदम ताज्या दह्याचा वापर करायचा आणि कधी पण पनीरच्या भाजीमध्ये दही हे टाकायचं. पनीरच्या भाजीचा मस्तपैकी स्वाद वाढतो. मग यात आपल्याला हवं तसं पाणी टाकायचं आणि एक उकळी आणू द्यायची मस्तपैकी. मग यात मी आपण जे पनीरचे छोटे छोटे काप केलेले होते ते टाकून घेतले आणि याला एक जीव करून एकदाचं परतवून घेतलं. मग आपल्याला इथं थोडीशी भाजीला उकळी आणायची. मग मी यात कोथिंबीर टाकली. तर तुम्ही इथं बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे थोडी. मग याला आपल्याला परत एकदाचं झाकून ठेवायचं 5 मिनटासाठी एकदम मंद आचेवर. पनीरच्या भाजीला जास्त वेळ आपल्याला उकळी आणायची. जेवढा जास्त वेळ आपण उकळी आणू तेवढी स्वाद आपल्याला हे पनीर मसाला लागणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम तयार झालेली आहे. आता याला एका वाटीमध्ये मी काढून घेते. एकदम धाबा स्टाईल आणि गावरान घरगुती पद्धतीने आपला पनीर मसाला तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली.